हॅलो एव्हरीवन. सो जसं तुम्हाला माहिती आहे, की मी नुकतीच गावावरून आली आहे आणि गावावरून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहे सिद्धिविनायकला, सिद्धिविनायक दादरमध्ये. सो बऱ्याच वर्ष झाले ॲक्चुअली सिद्धिविनायकचं दर्शन नव्हतं झालं. सो त्यासाठी आज आम्ही निघालो आहे सिद्धिविनायकला. माझ्यासोबत माझी एक फ्रेंड आहे आणि तिच्या 2 मुलीही होत्या. सो अयश विवांशला त्यांना अजून मजा आली बिकॉज प्रिशा आणि समीक्षा पण सोबत होत्या. सो चौघांची मस्ती खूप म्हणजे खूप मस्ती चालू होती आणि आम्ही निघालेलो ट्रेनने. सो तुम्ही बघू शकता हे चौघी किती मस्ती करत होते. इव्हन ट्रेनमध्ये बाकीचे जे होते तेही आमच्याकडे बघत होते. सो त्यानंतर आम्ही उतरलो दादर स्टेशनला. दादर स्टेशनवरून आम्ही पुढे गेलो सिद्धिविनायकला. सो स्टेशनवरती उतरल्यानंतर ही यांची मस्ती खूप अशी चालू होती. त्यानंतर हे बघाल तर तुम्ही हे सिद्धिविनायक मंदिर. सो सिद्धिविनायक मंदिरमध्ये आम्ही एक राउंड ॲक्चुअली उशिरा निघालेलो ऑफिसवरून मितेशमध्येच आलेले ट्रेनमधून तेव्हा आम्ही सोबत आलो त्यानंतर पुढे आणि एक राउंड आम्ही निघालो एक समथिंग 8:30 वाजता आणि पोहोचलो आम्ही 9 9:15च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो. 10 वाजता हे बंद होतं. 9:50 समथिंग टाईम आहे लास्ट. सो लास्ट बंद होण्याच्या आधीच आम्ही तिथे पोहोचलो. सो खूप छान असं दर्शनही झालं आमचं तिथे. सो तुम्ही बघू शकता सिद्धिविनायकचं दर्शन खूप छान झालं. खूप मन प्रसन्न असं झालं आणि खूप असं बरं वाटतं कधी-कधी स्पिरिच्युअल ठिकाणी असं जाणं खूप छान वाटतं. सो मंदिराचं आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि बाहेर आल्यानंतर आम्ही तिथे थोडा फोटो सेशन केले. बाहेर जो प्रसाद मिळतो लाडूचा तोही घेतला आणि तिथे दिसली आयश-वियांशला कॅट. सो जिथेही कॅट दिसेल तिथे त्यांचं थांबणं हे म्हणजे फिक्सच आहे. सो कॅट बरोबर ते चौघंही खेळत होते. त्यानंतर आम्ही गेलो. सो त्यांचं खेळून झाल्यानंतर आम्ही तिथूनही निघालो आणि निघता-निघता तुम्ही जर बघत असाल, हे एंट्रन्स आहे सिद्धिविनायकच्या इथे, तिथेही मी शूट केलं. त्यानंतर आम्ही निघालो गिरगाव चौपाटीला. सो एक आलेलो मुंबई साइडला, सो विचार केला की गिरगाव चौपाटीलाही जावं. मुलंही सोबत होती, सो मुलांनाही गिरगाव चौपाटीला थोडा एन्जॉय करायला मिळेल त्यासाठी आम्ही गिरगाव चौपाटीला तिथून गेलो आणि तिथेच आम्ही डिनरसुद्धा केला. सो तुम्ही बघाल जाता-जाता ही मुंबई ॲक्चुअली मुंबई खरंच ही स्वप्ननगरी आहे. कारण की खूप म्हणजे खूप डेव्हलपमेंटही झालेलं आहे मुंबईमध्ये आणि तुम्ही बघाल तर मुंबईची गर्दीही फार असते त्यामुळे आम्हाला नवी मुंबई आवडते स्पेशली. पण छान वाटतं असं कधीतरी गेल्यानंतर हां, रिअली असं फील होतं की हां, मुंबईमध्ये आलोय असं. सो तुम्ही बघाल इथले रस्ते, ब्रिज खूप सारे नवीन रस्ते, नवीन ब्रिज झालेले आहेत आणि डेव्हलपमेंट तर ऑब्व्हियसली नो डाउट अबाउट इट आणि हा जो सागरी महामार्ग आहे तिथून आम्ही गेलो आहे. सो तुम्ही बघाल तर खूप असं खूप काही डेव्हलपमेंट झालेली आहे मुंबईमध्ये. सो कारण की आम्ही नेहमी मुंबईमध्ये आतमध्ये जाणं हे होत नाही. नवी मुंबईमध्ये असण्यासाठी नेहमी इथल्या इथेच मोस्टली नवी मुंबईच्या बाहेर जाणं जास्त काही होत नाही. असंच कधी शॉपिंग करायचं असेल या कधी काही असेल, तर मुंबईला जाणं होतं. सो मुंबईला आले आहे त्यामुळे मी हे स्पेशली सगळे शूट केले व्हिडिओ की खूप छान ब्रिज आणि छान असे काही जसं की सागरी महामार्ग आहे, तो खूप सारे असे नवीन रस्ते होते. सो ते सगळं शूट केलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो गिरगाव चौपाटीला. सो गिरगाव चौपाटीला पोहोचताच मुलांनी लगेच खेळण्यासाठी सुरू केलं. तुम्ही बघाल तर ते पुढे खेळत होते तोपर्यंत आम्ही खाण्यासाठी ऑर्डर केलं. सो खाण्यासाठी आम्ही ऑर्डर केलं पावभाजी, हाका नूडल्स, पुन्हा इथे तो अ, नाही सॉरी कोणता तरी पापड असतो, तर पापडाला मला एकदा माहिती नाही काय म्हणतात. सो तो पापडही आम्ही ऑर्डर केला पूर्ण मसाला वगैरे टाकून असतो आणि नूडल्सही ऑर्डर केलेले. सो मुलांसाठी नूडल्सही आम्ही गेले. त्यानंतर आम्ही आईस्क्रीमही खाल्लं. सगळं काही शूट करता नाही आलं, पण आम्ही इथे खूप सारं फूड एन्जॉय केलं. सो आम्हाला पण खाण्यास अशी मजा आली. बाहेर बीचवरती चटई टाकून बसणं आणि तिथे खाण्यात ही वेगळीच मजा आहे. सो त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि घरी निघताना हे पुन्हा छोटंसं शूट केलं आहे. सो अशा प्रकारे हा दिवस पूर्ण स्पेंड झाला.
खूप अशी मजा आली. गावावरून आलेला खूप असा थकवा होता, पण तरीही सिद्धिविनायकला जाऊन आलो, थोडं फिरून आलो, तर त्यामुळे आणखीन मजा आली. मुलांनाही एन्जॉय करायला भेटला. सो नंतर आम्ही घरी पोहोचलो. डिनर तर आम्ही करूनच आलेलो आणि त्यानंतर झोपलो. सो अशा प्रकारे हा आमचा दिवस स्पेंड झाला. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि प्लीज जर माझा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, so please subscribe my channel. Thank you. Thank you so much. Bye bye.